CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून शेकडो परप्रांतीयांची नावे स्थानिक मतदार यादीत घुसवण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। बुलढाणा तालुक्याच्या एकट्या धाड गावात हा बोगस मतदारांचा आकडा 1 ते 1.5 हजारांच्या घरात असल्याचा खळबळजनक दावा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जोपर्यंत मतदार यादीतून बोगस नावे काढली जात नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अन्यथा आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, असा आक्रमक पवित्रा धाडवासियांनी घेतला आहे। भारतीय जनता पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन आणि कागदपत्रांचे पुरावे सादर केले। त्यानुसार या रॅकेटचे धागेदोरे थेट आसाम राज्यापर्यंत जोडलेले असल्याचं निदर्शनात आणून देण्यात आलं आहे। आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही सर्वांनी मतदान यादीमध्ये बांगलादेशी रोहिंगे यांचे जे मतदान बोगस प्रकारे मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। धाड या ठिकाणी वास्तव्यास येऊन त्यांनी प्रथम तलाठी ग्रामपंचायत या ठिकाणी बोगस रेकॉर्ड तयार करून त्यानुसार रेशन कार्ड मिळवलं आणि रेशन कार्ड नंतर मतदान यादीमध्ये नाव बोगसरित्या समाविष्ट केलेलं आहे। अशा प्रकारचे बरेच मतदार या धाड देऊळघाट अशा गावांमध्ये सापडतील। आम्ही त्याबाबत पुरावा देण्यासाठी एक मनुजा खातून नावाच्या महिलेचं, की जिचं नाव सुरुवातीला आसामच्या मतदान यादीमध्ये होतं, त्यानंतर तिचं नाव उत्तर प्रदेशच्या मतदान यादीमध्ये सुद्धा आहे आणि आता तिचं नाव धाडच्या मतदान यादीमध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं आहे। असे जे बोगस मतदार आहेत या मतदारांचा शोध घेऊन त्यांचं नाव या मतदार यादीतून कमी करण्यात यावं आणि अशा मतदार यादीमध्ये जे बोगस नावे समाविष्ट करण्यात सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात यावी अशी विनंती आम्ही जागेवर जाऊन मतदारांची पडताळणी सुद्धा करण्यात यावी अशी विनंती आम्ही आज कलेक्टर महोदयांना केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्याबाबत शाश्वत असं आश्वासन दिलेलं आहे आणि एक योग्य टीम त्या ठिकाणी पाठवून आम्ही त्या गोष्टीचा शहानिशा करून असे बोगस मतदार यादीतून काढून टाकू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ज्यामध्ये बांगलादेशी रोहिंगे हे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी घुसखोरी करत आहे आणि सर्वप्रथम ते आसाममध्ये त्यांचं कुठे डॉक्युमेंट्स बनवतात, त्या आधारावर उत्तर प्रदेशमध्ये बनवतात, मुंबईला बनवतात आणि असे रूट करून ते खेड्यापाड्यांमध्ये इथपर्यंत पोहोचलेले आहे। म्हणजे त्यांनी आपली भाषासुद्धा या ठिकाणी शिकलेली आहे आणि जी आपण आता मतदार पडताळणी जी चालू होणार आहे त्यामध्ये प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन ते लोक त्या ठिकाणी कसे आले याची माहितीसुद्धा प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे। अशाच प्रकारचे प्रकार हा धाडमध्ये, देऊळघाटमध्ये आणि भरपूरशा ठिकाणी या प्रकारचे लोक आढळून आलेले आहेत। त्याचे काही पुरावेसुद्धा या ठिकाणी आम्ही सादर केलेले आहे। या ठिकाणी प्रशासनाला आम्ही विनंती केली की या जे बोगस मतदार आहेत त्यांची शहानिशा करून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यात यावे आणि त्यांचे मतदार यादीतून नावसुद्धा वगळण्यात यावे आणि ज्या लोकांनी यांचे बोगस जे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहे अशांवरती सुद्धा गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।